1 साल पहले ऐसा हुआ था ये बहन के साथ। ये जब बहन प्रेग्नेंट थी तो 3 महीने के बाद इस बहन के पेट में अचानक दुखने लगा। तो ये सोनोग्राफी करने गए तो डॉक्टर ने बताया सोनोग्राफी के रिपोर्ट ऐसे आए हैं कि बच्चे के दिल की जो धड़कन है वो रुक गई है, इसलिए आपका बच्चा जो है वो पेट में ही मृत्यु हो गया है। ओह, बहन रोने लगी, डिप्रेशन में चले गए कि अब क्या करें, लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी, फिर से प्रार्थना किया, चर्च को आना चालू रखा, बाइबल पढ़ना चालू रखा। इन्होंने बताया कि परमेश्वर ने चमत्कार किया, प्रभु यीशु मसीह ने चमत्कार किया। 8 महीने के बाद फिर से वो प्रेग्नेंट हुए। 8 महीने तक बराबर चलता रहा, लेकिन जब 9वें महीने में जब रिपोर्ट निकाला तो डॉक्टर ने अचानक बताया कि जो बच्चा है, ये बच्चा, कि इसका वजन जो है वो बहुत ज्यादा है, इसलिए आपका नॉर्मल डिलीवरी होना मुश्किल है और सीजर होना भी मुश्किल है, दोनों भी डिलीवरी नहीं हो सकता। और तो और डॉक्टर ने बताया बच्चे की जान को खतरा है, साथ साथ माँ को भी कुछ भी हो सकता है, इसलिए हम गारंटी नहीं ले सकते, ऐसा सब बताया। और डॉक्टर ने ये भी बोला अगर हम अभी हमें डिलीवरी करनी है तो हमें फोर्सेप्स से डिलीवरी करनी पड़ेगी। जो चिमटा रहता है वो चिमटे से पकड़ के बच्चे को बाहर निकालना पड़ेगा। लेकिन उसमें यह दिक्कत थी कि वो चिमटे से कुछ भी हो सकता है, उस नस को जख्म हो सकती है, लेकिन इन्होंने हिम्मत नहीं हारी। इतना सब सुनने के बाद डॉक्टर ने और एक झटका दिया कि बच्चे की दिल की धड़कन जो है पहले वाले बच्चे की तरह इसकी भी कम होती जा रही है। बहुत रोने लगी सिस्टर, लेकिन इन्होंने एक अच्छा काम किया, विश्वास रखा, प्रभु यीशु पे विश्वास रखा। डर था लेकिन साथ साथ विश्वास रखा। विश्वास इतना इनका बढ़ गया कि डर हार गया, विश्वास जीत गया, प्रभु यीशु मसीह जीत गया। आज आप देख सकते हो कि बच्चा जिंदा है, माँ जिंदा है, ये सब आपकी प्रार्थना की वजह से, प्रभु यीशु मसीह की वजह से और हमारे चर्च विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की वजह से। बाप्पा धन्यवाद, हालेलुया। त्यांचं लग्न 2025 मध्ये झालं, चर्चला यायला लागले। काही महिन्यांमध्ये बहीण प्रेग्नंट राहिली आणि दिवस जात राहिले, पण त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला। डिलिव्हरीची वेळ आली, जेव्हा दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेलं होतं, पर डे दिवसाची फी 10,000 रुपये होती। तेवढे पैसे त्यांच्याजवळ नव्हते, पण ते म्हणतात की प्रभू येशूचा त्यांनी धावा केला आणि सिस्टरांना जेव्हा डिलिव्हरीसाठी नेण्यात आलं, नॉर्मल डिलिव्हरी होती, पण डॉक्टरांकडून चुकून त्या अवघड जागेवर मोठा कट बसला आणि त्यांना अतिशय ब्लड व्हायला लागलं त्यांच्या शरीरातून। डॉक्टरांनी सांगितलं यांना ताबडतोब ब्लड भरावं लागेल। भाऊ जे होते त्यांनी प्रभू येशूचा धावा सुरू केला। ते म्हणतात ज्या डॉक्टरांनी सांगितलं की बहिणीला रक्त चढवावं लागेल, तेच डॉक्टर परत आले प्रार्थनेनंतर आणि म्हणाले रक्त चढवायची गरज नाही आहे, जो रक्तप्रवाह होत होता तो पूर्णपणे थांबलेला आहे, बाळ आणि आई सुखरूप आहेत, काही काळजी करायची गरज नाहीये। आणि आता हे बाळ 2 महिन्याचं आहे। किती छान, See the cute baby. बाळ बघा किती सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात। ओ गोरोगर God bless you. फुलासारखं छान। God bless you. आमेन। God bless you. ते सांगतात की त्यांचं जे लग्न 2022 मध्ये झालं एप्रिलमध्ये, पण ते सांगतात लग्नाच्या वेळेला त्या दोघांचं वय खूप जास्त होतं आणि त्यावेळेला ते देखील विचारत होते की त्यांचं जे प्रेग्नेंट ते राहू शकणार नाही, कारण का समस्या येऊ शकतात। ते सांगतात की त्या क्षणानंतर काही महिन्यानंतर असं त्यांना आढळलं की या बहिणीच्या पोटामध्ये एक गाठ झालेली आहे आणि डॉक्टरने असं ॲडवाईस केलं होतं ती गाठ तुम्हाला ऑपरेशन करून काढावी लागेल, कारण त्या दरम्यान जर तुम्हाला गरोदर तुम्ही राहिल्या आणि जसं जसं बाळ वाढेल ते गाठ देखील वाढत जाईल आणि दोघांना धोका होऊ शकतो। मग त्यांनी त्या सर्व ते गोष्टी ऐकल्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलं प्रेयरफुली की आपण ऑपरेशन करावं। त्या ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये लागणार होते, त्यासाठी देखील ते प्रार्थनेत होते, पण परमेश्वराने चमत्कार केला, सर्व पैसा पुरवला, त्यांना 1 रुपया देखील द्यावा लागला नाही त्या ऑपरेशनसाठी। त्यानंतर ते प्रार्थना करत होते की प्रभू तू आम्हाला बाळ देणार आहेस, आणि त्या प्रार्थनेमध्ये ते कंटिन्यू होते। आणि ते सांगतात की त्या क्षणाला ज्यावेळेस ते डॉक्टरला भेटायला गेले, डॉक्टरने त्यांना IVF सांगितलं आणि त्याची पहिली जी स्टेप होती IUI करायला सांगितली आणि त्यासाठी ते गेले देखील। पण त्या क्षणाला ज्यावेळेस ते डॉक्टर त्यांना इंजेक्शन देणार होते स्ट्रेचरवरती, हे बहीण सांगतात की परमेश्वर माझ्या हृदयाशी बोलला, तो म्हणाला जर अब्रामाला आणि सारेला परमेश्वर त्यांच्या वयामध्ये जर बाळ देऊ शकतो तर तुला तो नक्कीच देईल। हालेलुया। त्या स्ट्रेचरवरून त्या उठल्या, त्या घरी आल्या त्या विश्वासाने, आणि एप्रिलमध्ये 2024 मध्ये तेच वचन तुम्ही त्यांना सांगितलं। ते म्हणतात की जसं तुम्ही म्हणाले की अब्राम आणि सारेला जसं देवाने आशीर्वाद दिला तसं तुम्हाला देखील परमेश्वर देईल। हे कुटुंब सांगतात की आम्ही तो विश्वासाने स्वीकारलं आणि परमेश्वराने चमत्कार केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये ही बहीण जी आहे ती गरोदर राहिली, त्यांना समजलं
समजलं नाही. काही महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांना समजलं, त्यांना आनंद झाला आणि ते प्रार्थनेमध्ये राहिले. कारण का अशी समस्या होती की वय जास्त असल्यामुळे बाळाला देखील धोका होऊ शकतो. ते सांगतात मी प्रार्थनेत राहिलो, परमेश्वरने चमत्कार केला. जसं ते तुम्ही सांगितलं आज वचनामध्ये की तुम्ही परमेश्वर तुमचा गड आहे त्याच्याकडे पहा. ते विश्वासाने त्या गडाकडे धरून राहिले आणि हे बाळाला परमेश्वरने सुंदररीत्या आशीर्वाद केलेला आहे. बाळाला आणि आईला काहीही प्रॉब्लेम झाला नाही. सुंदररीत्या परमेश्वरने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. आणि आज हे बाळ 10 महिन्याचं झालेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. आणि त्या बहिणी सांगतात की माझी इच्छा आहे की हे बाळ जे आहे ते देवाच्या गौरवासाठी वापरलं Yes. जावं. Amen. हालेलुया. Amen. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. Hallelujah. हालेलुया. ही बहीण सांगते की ती 12वी 3 वेळा नापास झालेली आहेत आणि ती म्हणते त्यानंतर तिचा अभ्यासाचा इंटरेस्टच निघून गेला आणि ती म्हणते 5 वर्ष झाली ती आपल्या चर्चला येते, शनिवारी रेग्युलर येते आणि ती म्हणते माझ्यामध्ये अभ्यासाचा इंटरेस्ट परत आला आणि देवबापाने आता तिला ग्रॅज्युएट केलेलं आहे म्हणून ती तुमच्यासाठी वाह. पेढे घेऊन आलेली अरे आहे. वा. सर्व गौरव प्रभू Hallelujah. येशूला देतात. अजून एक या Amen. बहिणीची साक्ष आहे. ती म्हणते की 3 वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, काही होतच नव्हतं आमचं, पण पुण्यासारख्या ठिकाणी येरोडे ह्या भागात त्यांचं 4 मजली घर आहे आणि हे सर्व प्रभू येशूने केलेलं आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. बरोबर आहे का? Praise God. बरोबर आहे. किती छान. हालेलुया.